नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या महोबा येथून. एक मुलगा असतो ज्याचं नाव असतं रिंकू. या रिंकूला एक दिवस पोलीस पकडतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि त्याची भयंकर पिटाई करतात. कारण या रिंकूने एका ठेकेदाराचं डोकं फोडलं होतं. जेव्हा पोलिसांनी याला मारहाण केली आणि याला विचारले की तू ठेकेदाराचे डोके का फोडले, तर हा रिंकू पोलिसांना सांगत होता की या ठेकेदाराच्या इथे माझी आई काम करते आणि माझ्या आईचे या ठेकेदाराने पैसेच दिले नाही. जेव्हा माझी आई पैसे मागण्यासाठी त्याच्याकडे गेली तर माझ्या समोर या ठेकेदाराने माझ्या आईला घाणेरड्या शिव्या दिल्या. मला ते सहन झालं नाही, तरी देखील मी तेथे उभा राहिलो. त्यानंतर तो ठेकेदार माझ्या आईला बोलला की जर तुला पैसेच पाहिजे आहे तर आणखी देखील भरपूर सारे काम आहे, ते काम जर तू केले तर तुला मी भरपूर पैसे देईल. एवढे सर्व ऐकल्यानंतर मला राग आला आणि म्हणून मी त्या ठेकेदाराचे डोके फोडले. मित्रांनो, जो ठेकेदार असतो हा श्रीमंत व्यक्ती असतो, मोठा व्यक्ती असतो आणि त्याने पोलिसांना पैसे देऊन त्या रिंकूची पिटाई करून घेतली होती. आणि त्यानंतर रिंकूच्या आईला देखील पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं आणि रिंकूच्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये देखील तोच प्रकार घडला जो रिंकू आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत होता. आणि तेव्हापासून या रिंकूची दशा दिशा संपूर्ण बदलून गेली, त्याच्यामध्ये पूर्णपणे परिवर्तन झाले. त्यानंतर या रिंकूने आपले शिक्षण देखील सोडून दिले आणि ज्या ठेकेदारमुळे त्याच्या आईची बदनामी झाली होती, त्याची बदनामी झाली होती, त्या ठेकेदारच्या ट्रॅक्टरची बॅटरी खोलून ती बॅटरी देखील विकून टाकली. रिंकू आता चोऱ्या वगैरे करू लागला, गुंडागर्दी टाईपमध्ये गेला. रिंकूचे वय आजच्या डेटला फक्त 15 वर्ष होते. त्यानंतर जो पोलीस होता, जो त्याच्या आईसोबत वाईट व्यवहार करत होता, वेगळ्या शब्दांनी बोलत होता, तिला शिवी देत होता, त्या पोलिसाला देखील या रिंकूने आपल्या काही टपोरी मित्रांसोबत गाठले. जेव्हा ते पोलीस राऊंडवरती चालले होते त्याच दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन त्या पोलीसवाल्याचं देखील त्याने तोंड वगैरे फोडून टाकले. त्याला देखील त्याने भयंकर शिक्षा दिली. आता ही बातमी जेव्हा त्या ठिकाणी त्या गावामध्ये पोहोचली तेव्हा सर्व लोक हैराण झाले की कोणत्या तरी मुलाने, कोणत्या तरी व्यक्तीने पोलिसाला देखील मारले आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाचा छडा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना तो आरोपी कुठेही सापडला नाही. एवढा सर्व कांड करून हा रिंकू आपल्या आईकडे येतो आणि आपल्या आईला बोलतो की जे जे लोक तुला वाईट बोलले होते त्यांचा सर्वांचा मी बदला घेतला आहे. ठेकेदारच्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरून ती विकून टाकली आणि जो पोलीस होता ज्याने तुला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून शिव्या दिल्या, तुला चिडवले, त्या पोलीसवाल्याला देखील मी मारले आहे. आता एवढं सर्व ऐकून रिंकूची जी आई असते ती प्रचंड त्या ठिकाणी भयभीत होते आणि रिंकूला बेदम मारहाण करू लागते. रिंकूची आई रिंकूला बोलते की ते लोक नीच आहे, नालायक आहे, म्हणून तुला नीच आणि नालायक बनण्यासाठी कोणी सांगितले? तू एक चांगला मुलगा आहे, तू शिक्षण घेतले पाहिजे होते, मात्र तू शिक्षण देखील सोडून दिले आणि तू चोऱ्या चकाऱ्या करत आहे, गुंडागर्दी करत आहे. तू कधी कोणाचा नळ खोलून आणतो, कधी कोणाची सायकल चोरून नेतो आणि रोज कोणी ना कोणी तुझ्या नावाची तक्रार माझ्याकडे घेऊन येते. मी नक्की जगावं कसं? मी तुला पूर्णपणे परेशान झाली आहे. रिंकू स्कूलमध्ये 7व्या इयत्तेत शिकत होता, मात्र त्याने आता स्कूल देखील सोडून दिले होते. कारण स्कूलमधून ज्या काही मुली वगैरे येत असायच्या त्या मुलींचा रस्ता हा रिंकू अडवत असायचा आपल्या काही टपोरी मित्रांसोबत आणि त्या मुलींकडून कॉपी मागत असायचा. त्यांना बोलत असायचा की माझा अभ्यास झाला नाही, मला कॉपी द्या. आता या रिंकूची दहशत त्या गावामध्ये इतकी झाली होती की त्या मुली देखील या रिंकूला घाबरत असायच्या आणि आपला रस्ता बदलवत असायचा, शिक्षकांकडे तक्रार करत असायच्या. आणि त्यामुळे जे मुख्याध्यापक होते त्यांनी रिंकूच्या आईला शाळेत बोलावून घेतले आणि रिंकूचे नाव शाळेतून कट केले. रिंकूच्या आईला सांगितले की येथून पुढे तुमच्या मुलाला आम्ही शिकवू शकत नाही आणि त्याने आमच्या कोणत्याही विद्यार्थिनीला त्रास देऊ नये. एवढं सर्व करून झाल्यानंतर रिंकूने आपलं शिक्षण देखील सोडून दिले होते. रिंकूची आई रिंकूला घरी घेऊन जाते आणि त्याला भयंकर मारहाण करते. त्याला सांगते की तू सुधारला पाहिजे, तू चांगला वागला पाहिजे, तुला शाळेतून देखील रेस्टिगेट करून टाकले, आता तुझे भविष्यात कसे होणार? त्याची आई आपल्या डोक्याला हात लावते. त्याला मारहाण करून देखील रिंकूमध्ये काही बदल घडत नव्हता. रिंकूचे जे चालचलन होते ते चालचलन त्याचे तसेच होते. तर रिंकूची आई विचार करते की तिची जी मोठी मुलगी आहे तिच्या त्या मोठ्या मुलीला म्हणजे रिंकू आपल्या मोठ्या बहिणीला खूप घाबरत असायचा, तिचं सर्व ऐकत असायचा, का नाही रिंकूला तिच्याच घरी पाठवून देऊ? आणि त्यामुळे रिंकूची आई रिंकूला तिच्या मोठ्या मुलीच्या घरी पाठवून देते. रिंकू आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी जाऊन पोहोचतो. रिंकूच्या मोठ्या बहिणीचं नाव असतं राधिका.
राधिकाचे लग्न 2 वर्षांपूर्वी झालेले असते. आता राधिकाच्या सासरी रिंकू गेल्यानंतर राधिकाचे जे सासरचे लोक होते हे रिंकूला बघून त्या ठिकाणी हैराण होतात, कारण त्यांच्यापर्यंत देखील या रिंकूचे सर्व कारनामे जाऊन पोहोचले होते. त्यांना माहीत होतं की हा रिंकू नेहमीच पोलीस स्टेशनचे चक्कर लावत असतो आणि गावामध्ये खूप दहशत माजवत असतो, खूप चोऱ्या वगैरे करत असतो. हा एक बदनाम मुलगा आहे. त्यामुळे राधिकाचे जे सासरचे लोक होते यांना रिंकू आपल्या घरी आल्याचं सहन झालं नव्हतं. राधिकाच्या घरच्यांना रिंकूचं आपल्या घरी येणं यामुळे देखील सहन होत नव्हतं, कारण त्यांच्या घरामध्ये 3 मुली होत्या ज्या की आता मोठ्या होत होत्या, जवान होत होत्या. आणि राधिकाच्या सासरच्या लोकांना वाटत होते की या रिंकूने त्या मुलींसोबत काही वाईट काम न करो, कारण रिंकूच्या हरकतीच काहीशा अशा होत्या. त्यामुळे राधिकाचे सासरचे लोक राधिकाला बोलतात की या मुलाला तू आपल्या घरी का बोलावलं, याला येथून हकलून दे. मात्र जी राधिका असते ही आपल्या सासरच्या लोकांना बोलते की मी रिंकूला येथे का बोलावले असं तुम्ही कसं विचारू शकता? एक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येऊ शकत नाही का? आपल्या बहिणीच्या घरी येऊन राहू शकत नाही का? तो येथेच राहील आणि तो काही वाईट काम करणार नाही याची गॅरंटी मी घेते. मात्र रिंकू याच ठिकाणी राहणार आहे. आणि एवढं सर्व सांगून जे रिंकूचे सासरचे लोक होते ते देखील शांत होतात. मात्र त्यांना हीच भीती असते की हा रिंकू आपल्या मुलींसोबत काही वाईट काम न करो. आता जो रिंकू होता मित्रांनो, आपली मोठी बहीण राधिकाच्या सासरी गेला होता, तिथे राहत होता. तर तेथे देखील तो बाहेर फिरण्यासाठी जात होता. त्याच्या लेवलचे मुलं शोधत होता आणि त्याच्या लेवलचे टपोरी मुलांसोबत त्याने मैत्री केली होती. त्या मुलांसोबत तो रमला होता आणि त्या मुलांसोबत देखील तो काही कांड करू लागला होता, फिरू लागला होता. आणि त्या गावातून देखील या रिंकूबद्दल घरी तक्रारी येऊ लागल्या होत्या. आता या तक्रारी यायला लागल्यापासून राधिकाचे सासरचे लोक राधिकाला बोलत होते की बघ आता याच्या तक्रारी या ठिकाणी येऊ लागल्या. लोक बोलत आहे की तुमचा नातेवाईक आहे म्हणून आम्ही सोडून दिले. या रिंकूमुळे आपले नाव बदनाम होत आहे, याला येथून हकलून दे. आता मित्रांनो, जी राधिका असते ही त्या ठिकाणी आपल्या भावाला रिंकूला बोलते की तू घरी असताना आईला त्रास देतो आणि येथे आल्यानंतर मला त्रास देत आहे. आणि त्याची बहीण राधिका ही रिंकू समोर रडू लागते आणि त्याला बोलते की तू असं का वागतो, तू असं का करतो. तर हा रिंकू जो असतो याला देखील वाईट वाटते आणि रिंकू आपल्या बहिणीला बोलतो की मी इतकं काही वाईट वागत नाही, इतकं काही वाईट करत नाही, मात्र लोक मला असेच नावे ठेवत असतात, तू माझ्यावरती विश्वास ठेव. आता राधिकाचा प्रेमळ भाऊ होता, लाडका भाऊ होता, त्यामुळे राधिकाला देखील त्याच्यावरती विश्वास बसतो आणि रिंकू तिला बोलतो की मी येथून पुढे असं काही करणार नाही. आता रिंकूला आपल्या बहिणीच्या घरी येऊन बरेचसे दिवस झाले होते. रिंकू नोटीस करत होता की या घरामध्ये त्याच्या बहिणीच्या राधिकाच्या ज्या नंदा आहेत, 3 नंदा, या 3 नंदांपैकी ज्या 2 ननंद आहे या 2ही ननंद खूप चंचल आहे. या रिंकूसोबत बोलू इच्छितात, या रिंकूसोबत खेळू इच्छितात, या रिंकूच्या लेवलने त्या राहू इच्छितात. मात्र आणखी जी मोठी ननंद आहे ही खूप गुमसुम राहत असते, शांत शांत राहत असते. ती ना कोणासोबत जास्त बोलते ना कोणासोबत हसते. रिंकूला कळत नाही की नक्की या मुलीचा काय प्रॉब्लेम असावा. जशा या 2 मुली त्याच्यासोबत राहतात तसं ती मोठी मुलगी का राहत नसावी. मात्र रिंकू जेव्हा या मुलींसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असायचा तेव्हा त्या मुलीच्या घरच्यांना या रिंकूने मुलींसोबत बोललेलं सहन होत नव्हतं आणि ते नेहमीच या रिंकूवरती नजर ठेवून असायचे. मात्र या रिंकूला समजत नव्हतं की जी सर्वात मोठी मुलगी आहे, जी आजच्या डेटला किमान 20 वर्षांची आहे, जिचं नाव आहे रश्मी, ही एवढी उदास का राहते, ही गुमसुम का राहते, ही नेहमी रडत का राहते. आता हा रिंकू त्या मोठ्या मुलीसोबत रश्मीसोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागतो, तिच्यासोबत हसू लागतो. मात्र जी रश्मी असते ती या मुलाला अजिबात भाव देत नसायची. रिंकू तिच्याकडे येऊ लागला तर ही रश्मी तेथून उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसत असायची. रिंकू सरळ देखील बोलत असला तरी देखील ही रश्मी त्याला सरळ उत्तर देत नव्हती, त्याला ती अवॉइड करत होती. आणि त्यामुळे या रिंकूला आणखी तिचा छंद लागू लागला आणि रिंकू जसा की तिच्या प्रेमातच पडला. आता रिंकूला काही झालं तरी त्या मुलीचं तोंड उघडायचं होतं, तिच्यासोबत बोलायचं होतं. त्यामुळे एक दिवस संधी पाहून हा रिंकू त्या मुलीचे तोंड उघडण्याचा प्रयत्न करू लागला, तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागला आणि ती मुलगी बोलत नाही म्हणून तिचा हात वगैरे पकडतो, तिच्या गालांना हात लावतो आणि तिला बोलतो की तू अशी का राहते, तू बोलत का नाही. आणि एवढं सर्व रिंकू करत असताना त्या मुलीला रश्मीला हे अजिबात सहन होत नाही. ती मोठमोठ्याने त्या ठिकाणी रडू लागते, ओरडू लागते आणि आपल्या घरच्या लोकांना सर्वांना सांगू लागते की हा मुलगा माझ्यासोबत असे वाईट काम करण्याचा प्रयत्न करत होता, माझी छेडछाड करत होता. आता एवढं सर्व जेव्हा
राधिकाचे सासरवाले लोक ऐकतात तेव्हा ते प्रचंड या रिंकूवरती नाराज होतात आणि ते राधिकाला बोलू लागतात की बघ, हा मुलगा आता या घरातल्या मुलींना देखील सोडत नाहीये, या मुलींसोबत देखील हा वाईट काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आता काही झालं तरी आम्ही या मुलाला या घरामध्ये ठेवू शकत नाही. तर मित्रांनो, जी राधिका असते ही रिंकूची त्या ठिकाणी भयंकर पिटाई करते आणि रिंकूला बोलते की तू आईला देखील खूप त्रास देत असतो आणि मला देखील इकडे खूप त्रास देत आहे. त्या मुलीची तू छेड का काढली? तर रिंकू सर्वांना ओरडून ओरडून सांगत होता की मी छेड काढली नाही, तर ती मुलगी इतकी शांत का राहते म्हणून मी तिचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला वाईट वाटले. जसे या दोन मुली माझ्यासोबत जास्तीत जास्त बोलत असतात, त्या तर मला परेशान करत असतात. त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही, मी कोणाला काही सांगत नाही, मात्र या मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मला चुकीचा ठरवत आहे. रिंकू बोलतो की ही मुलगी नेहमी गुमसुम राहते, याचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. जी राधिका असते ही रिंकूला बोलते की रश्मी गुमसुम का राहते हे कारण जाणून घेणारा तू नक्की कोण आहे? तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? तू या ठिकाणी शांत बसून राहावं, बाकीचं आमचं आम्ही बघून घेऊ. आणि एवढी सर्व सक्त ताकीद दिल्यानंतर जो रिंकू असतो हा आपल्या बहिणीला आश्वासन देतो की इथून पुढे मी कोणत्याही मुलीसोबत बोलणार नाही आणि मुलींनी देखील माझ्यासोबत बोलायचं नाही. अशा प्रकारे काही दिवस जातात आणि एक दिवस हा रिंकू आपल्या मित्रांसोबत गावातून फिरून आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर तो बघतो की घरामधील जे काही मेंबर होते सर्व गुमसुम बसले होते, निराश बसले होते, उदास बसले होते, तोंड पाडून बसले होते. तर हा रिंकू आपल्या बहिणीकडे राधिकाकडे येतो आणि राधिकाकडे बघतो तर राधिका देखील उदास बसली होती. आता रिंकूला समजत नाही की नक्की या घरामध्ये काय घडलं. तो आपल्या बहिणीला राधिकाला विचारू लागतो की नक्की काय झालं, सर्व या ठिकाणी उदास का बसले आहे. राधिका आपल्या भावाला रिंकूला बोलते की या गावामध्ये दोन व्यक्ती आहे जे की खूप पॉवरफुल आहेत. त्यांचा बाप एक माफिया आहे आणि ते दोन व्यक्ती नेहमीच लोकांना त्रास देत असतात, कोणाची जमीन हडपतात, जबरदस्तीने गन पॉईंटवरती घेऊन एखाद्या मुलीसोबत वाईट काम करतात, इज्जतीशी खिलवाड करतात आणि त्या लोकांचं कोणीही काही बिघाडू शकत नाही. आता एवढं सर्व ऐकून हा रिंकू बोलतो ते लोक जर वाईट आहे तर मग आपल्या घरामध्ये काय झालं, आपल्या घरामधील सर्व लोक उदास का झाले. राधिका सांगू लागते की माझी जी मधली नणंद आहे प्रिया, या प्रियाचा आज त्या दोनही लोकांनी रस्ता अडवला होता आणि तिला बोलले आहे तुझ्या मोठ्या बहिणीसोबत रश्मीसोबत आम्ही जे केले तेच तुझ्यासोबत देखील करणार आहे. आता रिंकू आपल्या बहिणीची ही गोष्ट ऐकून त्या ठिकाणी त्याला सुचत नाही की नक्की काय बोलावं. रिंकू बोलतो की मग त्यांनी अशी धमकी दिली म्हणून काय झालं? धमकी दिली, काही केलं तर नाही ना. जेव्हा ते असं करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपण त्यांना धडा शिकवू शकतो, त्यासाठी पोलीस स्टेशन वगैरे सर्व गोष्टी आहेत. तर ही राधिका बोलते की या लोकांचे पोलीस स्टेशनमध्ये देखील काही बिघडू शकत नाही, कारण हे लोक खूप मोठ्या लेवलचे व्यक्ती आहे. पोलीस स्टेशनमध्ये पैसे देऊन हे त्या ठिकाणी पोलिसांना देखील मॅनेज करून घेतात. गावातील कोणताही व्यक्ती आजपर्यंत यांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. राधिका जेव्हा रिंकूला या सर्व गोष्टी सांगत होती तेव्हा रिंकूला कळतच नव्हते राधिका नक्की काय बोलत आहे. रिंकू बोलतो की या लोकांनी रश्मी सोबत नक्की काय केलंय. तर जी राधिका असते ही आपल्या भावाला बोलते की ही सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. रिंकू आपल्या बहिणीला वारंवार विचारतो की तू मला सांगू शकते नक्की काय घडलंय. तेव्हा राधिका रिंकूला सांगू लागते की एक दिवस त्यांनी असंच रश्मीला शाळेमधून येताना अडवले आणि तिला एका शेतामध्ये नेऊन तिच्यासोबत वाईट काम केले. एवढं सर्व करून झाल्यानंतर ते लोक या ठिकाणी आले आणि तुझे जे दाजी आहे यांच्या डोक्याला बंदूक लावली आणि यांना धमकी दिली की तू पुढे काही हालचाल केली तर तुझा संपूर्ण कुटुंबाला आम्ही उद्ध्वस्त करून टाकू, तुम्हाला जगण्याच्या लायकीचे ठेवणार नाही. त्यामुळे सर्व लोकांनी ती गोष्ट सहन केली आणि आता त्यांनी प्रियाला देखील अशी धमकी दिली आहे. आता सर्वांना भीती आहे की ते प्रियासोबत देखील असंच करू शकतात. आता रिंकू आपल्या बहिणीच्या तोंडून हे सर्व ऐकतो. रिंकूचे डोके खराब होते. रिंकू आपल्या बहिणीला बोलू लागतो की बघ, मी उगाचच बदनाम आहे, मी आजपर्यंत जे काही केले ते बदला घेण्यासाठी केले आहे आणि लोक मला बदनाम म्हणत आहे आणि हे लोक जे हद्द पार करत आहे यांना लोक डोक्यावरती बसवून घेत आहे, यांना लोक घाबरत आहे आणि मला नावे ठेवत आहे. राधिका बोलते की आपण साधे सरळ माणसे आहे, आपण सरळच राहिले पाहिजे.
आपण काही वाईट काम नाही केले पाहिजे. रिंकूच्या डोक्यात देखील या सर्व गोष्टींनी आता घर केले होते आणि रिंकू देखील त्या ठिकाणी विचार करत बसला होता की त्याच्या बहिणीच्या सासरी कोणी असं कसं करू शकतं आणि रश्मीसोबत त्या लोकांनी जे केले ते देखील रिंकूला फार वाईट वाटत होते. आता तो दिवस कसा तरी जातो. दुसरा दिवस उगवतो. राधिका आपल्या भावाला रिंकूला बोलते की शेतामध्ये आपलं वाळलेलं एक झाड आहे आणि त्या झाडाचे लाकडे आपल्याला घरी आणायचे आहे, कारण हिवाळ्याचा मोसम होता, थंडी लागत होती आणि त्या थंडीमुळे ते शेकोटी करत असायचे आणि शेकोटीसाठी लाकडे लागत असायची. रिंकूची बहीण राधिका रिंकूला बोलते की तू त्या झाडावरती चढशील आणि ते लाकडे मोडून मला देशील आणि त्यानंतर आपण दोघेही ती लाकडे घेऊन येऊ. रिंकू बोलतो ठीक आहे, आपण घेऊन येऊ. आणि अशा प्रकारे रिंकू आणि राधिका आपल्या घरातून शेताकडे निघतात ते लाकडे तोडून आणण्यासाठी. मात्र जसे ते शेतापर्यंत पोहोचू लागतात तितक्यातच पप्पू आणि गुड्डू जे दोघेजण त्या माफियाची मुलं होते ते त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. त्यांची नजर या राधिकावरती पडते. आता राधिकाची सुंदरता बघून त्या लोकांच्या मनात वाईट विचार येऊ लागतात आणि ते राधिका समोर कारमधून उतरतात आणि राधिकाला बोलतात की तू कोणाच्या घरामधली आहे आणि तू कोणाची पत्नी आहे. राधिका त्या ठिकाणी घाबरते आणि ती सर्व सांगू लागते की मी अमर कुमारची पत्नी आहे. तर ते मुलं विचारतात की तू रश्मीची कोण आहे. राधिका सांगते की रश्मी माझी मोठी नणंद आहे. ते लोक बोलतात की तुझा पती कुठे आहे. तर राधिका सांगते की माझा पती मुंबईमध्ये काम करतो. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर ते जे दोन टपोरी असतात हे राधिकाला बोलतात तुझा पती जर मुंबईला राहतो तर तुला पतीची कमी महसूस होत असेल आणि ती कमी आम्ही पूर्ण करू शकतो. आता एवढं सर्व सुरू असताना जो रिंकू होता हा देखील त्या ठिकाणी दूरवरून ही गोष्ट बघत होता. रिंकूला सर्वात प्रथम वाटत होते कदाचित या गावातील त्याच्या बहिणीचे दीर वगैरे असतील, मजाकचे नाते असेल म्हणून हे मजाक करत असतील. मात्र आता त्या मुलांनी हद्द पार केली होती. राधिकाचा हात पकडला होता आणि तिला बोलत होते की आम्हाला तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे. हे सर्व ऐकून राधिका जी होती हिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि राधिका आता त्यांची विनंती करू लागली, त्यांना बोलू लागली की मला सोडून द्या, माझ्यासोबत असं वाईट काम तुम्ही करू नका, माझं लग्न झालेलं आहे. मात्र गुड्डू आणि पप्पू यांच्या तोंडामधून हसू फुटत होते. हे तिच्या असहजतेवरती हसत होते. आता एवढं सर्व प्रकार बघून जो रिंकू असतो याला ते सहन होत नाही. त्याला राग येतो आणि तो त्या ठिकाणी येऊन पोहोचतो आणि त्यांना बोलतो की तुम्ही हिच्यासोबत असं का करत आहे, तुम्ही हिचा हात सोडा आणि आम्हाला जाऊ द्या. एवढं सर्व ऐकून जो पप्पू आणि गुड्डू असतो हे त्या ठिकाणी थबकतात. यांना आजपर्यंत या गावामध्ये असं बोलण्याची हिंमत कोणीही केली नव्हती. गुड्डू आणि पप्पू त्या मुलाला विचारतात, रिंकूला विचारतात की तू कोण आहे आणि तू कुठला आहे. रिंकू सांगतो की मी हिचा भाऊ आहे. आता एवढं सर्व सुरू असताना जी राधिका असते ही गुड्डू आणि पप्पूला बोलते की याला माफ करा, हा या गावात नवीन आलेला आहे, हा या गावातील पाहुणा आहे आणि याला तुमच्याबद्दल काहीही माहिती नाही, तुम्ही याला सोडून द्या. एवढं ऐकून गुड्डू आणि पप्पू जे असतात हे बोलतात की ठीक आहे, तू म्हणते म्हणून आम्ही याला सोडून देतो, कारण हा तुझा भाऊ आहे आणि तू आमच्या दोघांची प्रेमिका आहे. मात्र नंतर जर याने काही गोस्ताखी केली तर आम्ही याला सोडणार नाही. आणि त्यानंतर गुड्डू आणि पप्पू त्याच्या बहिणीची साडी फेडू लागतात. अक्षरशः रिंकू समोर हे असं प्रकार घडत असल्यामुळे रिंकूला त्या ठिकाणी भयंकर राग येऊ लागतो. पप्पूच्या हातामध्ये गन असते. राधिकाने झटापट करू नये म्हणून तिला गन पॉईंटवरती घेतलेलं असतं आणि जो गुड्डू असतो तो तिची साडी उतरवण्याचे काम करत असतो. त्या ठिकाणी गुड्डू आणि पप्पू यांचे 3-4 माणसे देखील असतात. आता एवढं सर्व रिंकूच्या बहिणीसोबत हे लोक करत असताना रिंकूच्या हातामध्ये देखील कुऱ्हाड होती, कारण तो देखील लाकडे कापण्यासाठी चालला होता. आता हे करत असताना हा रिंकू 4 पाऊल पुढे येतो आणि गुड्डूच्या त्याच हातावरती वार करतो ज्या हाताने त्याने त्याच्या बहिणीचा दंड पकडलेला होता. त्याचा हात त्याच्या शरीरापासून तुटून बाजूला होतो. एवढं सर्व इतक्या कमी सेकंदात होते की कोणाला त्या ठिकाणी सुचत देखील नाही की नक्की काय घडले. जो पप्पू असतो याला राग येतो, तो ती बंदूक उचलतो आणि रिंकूवरती ताणतो. मात्र रिंकू दुसऱ्या हाताने कुऱ्हाडीचा वार त्याच्या मानेवरती करतो. तो देखील जागेवरती त्या ठिकाणी खाली कोसळतो. आता एवढं सर्व करून झाल्यानंतर त्यांचे जे चमचे होते ते तर तेथे थांबणार नव्हते. ते देखील त्या ठिकाणावरून पळ काढतात आणि जे गुड्डू आणि पप्पू होते हे त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडतात. आजूबाजूला शेतामध्ये काही शेतकरी देखील होते. ते देखील हा सर्व प्रकार बघत होते. मात्र रिंकूने माफियाच्या या 2 मुलांसोबत असं केलेलं बघून ते शेतकरी देखील त्या ठिकाणी सुरुवातीला पळून गेले.
राधिका देखील आपल्या भावाला रिंकूला घेऊन आपल्या घरी गेली. शेतकऱ्यांनी गावामध्ये सांगितले की रिंकूने त्या माफियाच्या मुलांसोबत असं असं काम केलं आहे. जेव्हा गावात ही बातमी पसरते, गाववाले ऑलरेडी त्या मुलांपासून परेशान होते, कारण त्या मुलांनी बऱ्याच जणांच्या मुलींसोबत, बऱ्याच जणांच्या सुनांसोबत असे वाईट कामे केली होती. त्यामुळे गाववाले बोलतात की या मुलाने जे काही केले ते अतिशय चांगले केले. आता जो माफिया आहे हा तसाही मरणारच आहे, कारण त्याचे दोनही मुलं हे त्याला सोडून गेले आहे. आता या गावाला कोणाचाही धोका राहणार नाही. म्हणून हे गाव 2 पावले पुढे येते आणि या रिंकूचे चांगल्या प्रकारे हार घालून स्वागत करते. याची जणू काही मिरवणूक काढते, याला खांद्यावरती बसवून मिरवू लागते. आणि त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल होतात. रिंकूला उचलण्यात येते, पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येते आणि त्याची चौकशी सुरू होते. रिंकू मात्र आपला संपूर्ण गुन्हा कबूल करतो. पोलिसांना देखील सांगतो की या मुलांनी आजपर्यंत गावामध्ये किती लोकांच्या आया बहिणींची अशा प्रकारे इज्जत लुटली होती आणि माझ्या बहिणीसोबत देखील ते हेच करणार होते. एक भाऊ म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. मला तुम्ही जी काही शिक्षा देऊ इच्छिता ती देऊ शकता. मित्रांनो, यावेळी जो रिंकू होता हा फक्त 16 वर्षांचा एक मुलगा होता. त्यामुळे त्याला जास्त काही शिक्षा देखील झाली नाही. बस 3 वर्ष त्याला कारावासाची शिक्षा झाली आणि एक नाबालिग मुलगा म्हणून त्याला सोडून देण्यात आले. आणि एवढं सर्व झाल्यानंतर या रिंकूने अक्षरशः त्याच्या बहिणीची जी मोठी नणंद होती रश्मी, ही रश्मी रिंकूला अगोदरपासून पसंत होती आणि त्या रश्मीसोबत या रिंकूने लग्न देखील करून घेतले. एवढं सर्व चांगले काम केल्यामुळे रिंकूचे आता गावामध्ये चांगल्या प्रकारे इज्जत झाली होती. रिंकूला सर्व गाव आता मानू लागले होते आणि रिंकू आपला संसार अगदी व्यवस्थित करू लागला होता. मित्रांनो, ही घटना 30 ते 40 वर्षांपूर्वीची जुनी घटना आहे आणि ही घटना त्यावेळी महोबा गावात खूप गाजली होती. त्यामुळेच मी ही घटना सविस्तर आपल्याला सांगितली आहे. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. मित्रांनो, मला सांगा, रिंकूने आपल्या बहिणीसाठी त्या ठिकाणी जे काही केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.